हाय गाईज. तर मागच्या वेळेस मी शेवईचे कटलेटची रेसिपी आहे ती तुमच्यासोबत शेअर केली होती आणि सर्वांना ज्यांना ज्यांना मी ते शेवई कटलेट खायला दिलेले त्यांना सर्वांनाच ते खूप आवडले आणि त्यांनी मला परत बनवायला सांगितले. पण तेच बनवून मलासुद्धा कंटाळा आला असता. मग मी थोडेसे डिफरंट वेने बनवायचं ट्राय केलं आणि हे कटलेट तुम्ही बिलीव्ह नाही करणार, त्याच्यापेक्षाही छान झाले होते. तर त्यासाठी मी 1 कप पोहे भिजवून घेतले होते. त्यामध्ये मी हाफ के-जी पटॅटो होते ते बॉईल करून घेतले होते आणि 1 कप पोहे त्यामध्ये चांगले असे मी मॅश केले. त्यानंतर पटॅटो बॉईल करून झाल्यानंतर त्यांना ग्रेट करून घेतले. त्यामध्ये मी जिंजर चिली गार्लिक पेस्ट बनवली होती ती 2 टेबलस्पून ॲड केली. 2 टेबलस्पून यामध्ये मी पावभाजी मसाला ॲड केला आणि 1 टेबलस्पून यामध्ये मी चिली फ्लेक्स ऑरिगॅनो ॲड केले. याने याची टेस्ट खरंच खूप म्हणजे छान येते आणि वेगवेगळी स्टफिंग मी ट्राय करत असते कटलेट्समध्ये. तर ही रेसिपी पण खूपच छान झाली होती. त्यानंतर मी कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची स्लरी बनवून घेतली. त्यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला होता आणि 1 चमचा त्यामध्ये मी मैदा ॲड केला होता आणि याला चांगलं असं मिक्स करून याची मी स्लरी बनवून घेतली होती. आणि त्यानंतर मी कटलेट बनवायला घेतले. थोडंसं मी आपला जो डो बनवून घेतला होता तो थोडंसं घेतला हातावर. त्यामध्ये मी क्रीम चीज ॲड करते. तुम्ही कोणतंही चीज यामध्ये ॲड करू शकता. मोझरेला चीज ॲड केला तर चांगला असा चीजफुल येईल याला. तर मला क्रीम चीज जास्त आवडतं त्यामुळे मी तेच ॲड करत असते. तर हे ॲड करून मी शेप पण थोडी यावेळेस जरा वेगळी दिली होती. तेच खाण्यापेक्षा थोडंसं डिफरंट असं काही ट्राय करत राहायचं जेणेकरून आपल्यालासुद्धा कंटाळा येणार नाही. तर यासाठी मी वेगवेगळे शेप ट्राय करत असते आणि प्रोसेस सेम तीच आहे. त्यानंतर आपलं कटलेट रेडी झालं आहे. तुम्ही बघू शकता कशाप्रकारे मी व्हिडिओमध्ये बनवलं आहे ते. आणि तेल तुमचं कडक गरम पाहिजे त्यानेच याची जी आउटर लेअर आहे ती चांगली अशी क्रिस्पी होते. आणि कटलेट कधीही गरम तेलामध्येच तुम्ही फ्राय करा, ते अजिबात असे सुटणार नाही. नाहीतर तुम्ही स्लो फ्लेमवर केले तर ते सुटण्याची शक्यता असते. तुम्ही बघू शकता किती टेम्प्टिंग दिसत आहेत हे. आणि हे कटलेट मागच्या कटलेटपेक्षा खूपच छान झाले होते. तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करा, मगच तुम्हाला समजेल का हे किती छान झाले होते ते. पावभाजी मसाला टाकल्यामुळे याची टेस्ट आहे ती एकदम युनिक आणि टेस्टी येत होती. तर हे कटलेट तुम्ही एकदा नक्की बनवा आणि कमेंटमध्ये सांगा तर कसे झाले आहेत ते. आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत त्यांना एन्जॉय करा. माझ्या फ्रेंड्सना तर खूपच आवडले. तुम्ही देखील तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत त्यांना एन्जॉय करा. तर आजच्यासाठी एवढंच. ओके, बाय गाईज. सी यू सून इन नेक्स्ट व्लॉग.